नमस्कार रसिक श्रोते हो. मी कवितेचा या ग्रुपवर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी या ग्रुपचे ॲडमिन राजेसाहेब कदम, प्रिया धारूरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. कवितेचा खरं तर हे नावच फार सुंदर आहे आणि या ग्रुपची टॅगलाईन आहे, ई हृदयीचे ते हृदयी. ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी आहे. हृदया हृदय एक जाहले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. मित्रांनो, कवितेचा अर्थच असा आहे की या हृदयीचं त्या हृदयामध्ये घालणं. आणि अशा पद्धतीची कविता करणं ही वाटतं तितकी सोपी गोष्ट नाहीये. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करते, सगळ्यांना नमस्कार करते. मनीष कुमार क्षीरसागर इथे आलेले आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे. राजेसाहेब कदम यांना नमस्कार आहे. स्मिता लाळे आता होत्या, त्यांना देखील मी नमस्कार करते. मित्रांनो, मस्त पावसाळी ऋतू आहे आणि माझ्या इथे तर तुमच्या इकडे माहित नाही, पण माझ्या इथे छान रिमझिम सुरू आहे सध्या. आणि त्यामुळे मी या संमेलन म्हणता येणार नाही, या लाईव्ह कविताच्या कार्यक्रमाची पावसापासून सुरुवात. मित्रांनो, पाऊस तसा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा. पावसाचे टपोरे थेंब केसांवरून गालावर, गालावरून अधरावर आणि अधरावरून आपल्याच देहाचा गंध प्राशून जेव्हा आपल्या जिभेवर विसावतात ना, तेव्हा त्याची गोडी शब्दात मांडणं केवळ अशक्य. ती मला वाटतं ज्याची त्यानेच अनुभवायला हवी. आणि अशा या वेळेस म्हणजे बाहेर झिम्माड पाऊस पडतोय आणि त्यावेळेस गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा जर आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्या पुढ्यात आणून ठेवला तर खरोखरच सुख म्हणजे नेमकं काय असतं ते हेच असतं असं आपल्याला त्या क्षणी क्षणभर तरी वाटून नक्कीच जातं. गौरीताई नमस्कार. मित्रांनो, तसा पाऊस आहे ना, प्रत्येकाचाच वेगळा असतो. म्हणजे कुणासाठी तो आठवणींचे शेले विणणारा, कुणाच्या मनात मोर होऊन थिरकणारा, तर कुणाच्या डोळ्यातून पागोळ्यांसारखा टिपटिपणारा, तर कुणाला आतून आतून तो पाऊस कातर करणारा असतो, तर कुणाला तो आईच्या मायेने गोंजारतो सुद्धा. खरं तर किती तऱ्हांनी तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, प्रत्येकाला आपल्याशी जोडून घेतो आणि दुःखाच्या सुखदुःखाच्या सरी तो झेलायला शिकवतो. पावसाशी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे आपल्याही नकळत अशा पद्धतीचे भावबंध जोडलेले असतात. आणि कवीचे आणि पावसाचे संबंध तर ना जरा जास्तच गहिरे असतात, हे आपल्या सगळ्या कवींना माहिती आहे. कवीच्या मनात घर करून ना तो कायमच तिथे वास्तव्याला आलेला असतो. त्याच्या प्रतिभेला तो आपल्या अलवार हातांनी सिंचत राहतो. तो कवी पाऊस होऊन रिमझिमायला लागतो. पावसावरच्या काही कविता ऐकवते. छोट्या छोट्या कविता आहेत, तुकडे म्हणूया आपण. अंजली चितळे ताई आलेल्या आहेत. नमस्कार अंजली ताई. तर असे आहेत ते 4-5 छोट्या छोट्या कविता आहेत. सुरुवात झालीये म्हणे पावसाला, सुरुवात झालीये म्हणे पावसाला, पण तो थांबला कधी होता. सुरुवात झालीये म्हणे पावसाला, पण तो थांबला कधी होता. बरसतोच आहे तो अविरत, बरसतोच आहे तो अविरत. कधी रिमझिम तर कधी धुवाधार, कधी रिमझिम तर कधी धुवाधार. वाहून गेले मी कितीदा तरी त्यात, वाहून गेले मी कितीदा तरी त्यात, आणि कितीदा तरी बरसले स्वतःच पाऊस होऊन. वाहून गेले मी कितीदा तरी त्यात, आणि कितीदा तरी बरसले स्वतःच पाऊस होऊन. त्या प्रत्येक वेळी झेललंय त्यानं मला आपल्या बिलोरी, त्या प्रत्येक वेळी झेललंय त्यानं मला आपल्या बिलोरी ओंजळीत. माणूस होऊन घरंगळू मात्र दिलं नाही माणसासारखं, घरंगळू मात्र दिलं नाही माणसासारखं. आणि दुसरा तुकडा असा आहे. श्रावण गंधासाठी आसूसलय मन, श्रावण गंधासाठी आसूसलय मन, पण आषाढ काही संपतच नाही. श्रावण गंधासाठी आसूसलय मन, पण आषाढ काही संपतच नाही.
ढगा आडून पौर्णिमेचा चंद्रही बाहेर येत नाही. ढगा आडून पौर्णिमेचा चंद्रही बाहेर येत नाही. रागावते मग मीही, रागावते मग मीही, करून घेते दार खिडक्या बंद. रागावते मग मीही, करून घेते दार खिडक्या बंद. आणि डोळे मिटून घेते एक दीर्घ श्वास. आणि डोळे मिटून घेते एक दीर्घ श्वास. तर चक्क दरवळू लागतो श्रावण गंध. तर चक्क दरवळू लागतो श्रावण गंध. मी आनंदाने डोळे उघडते, मी आनंदाने डोळे उघडते. तर समोर उभा असतो तोच तो पौर्णिमेचा चंद्र. मी आनंदाने डोळे उघडते तर समोर उभा असतो तोच तो पौर्णिमेचा चंद्र. श्रावण हो रिमझिमत, श्रावण हो रिमझिमत. मंदाकिनी पाटील, मनीषा अतुल दोघी इथे आलेले आहेत. दोघींना माझा नमस्कार. मित्रांनो, पावसाची आणखी मी 2 कविता तुम्हाला ऐकवते. आणि दुसरा तुकडा आहे म्हणजे हा सुद्धा कवितेचा. हा पाऊस असा का पेंगत बसलाय माझ्या अंगणात. हा पाऊस असा का पेंगत बसलाय माझ्या अंगणात. कितीदा सांगितलं त्याला, कितीदा सांगितलं त्याला रात्रीची जागरण बरी नव्हे. कितीदा सांगितलं त्याला रात्रीची जागरण बरी नव्हे. माझी झोप मोड होते. कितीदा सांगितलं त्याला रात्रीची जागरण बरी नव्हे. माझी झोप मोड होते. पण ऐकेल तर शेवटी तोही पुरुषच, शेवटी तोही पुरुषच. आणि आणखी एक तुकडा असा आहे. किती निगुतीने जपलं होतं, किती निगुतीने जपलं होतं आणि जीवापाड राखलं होतं. किती निगुतीने जपलं होतं आणि जीवापाड राखलं होतं. तरी भरल्या रानात धुडगूस घालून गेलेच पाऊस पक्षी. तरी भरल्या रानात धुडगूस घालून गेलेच पाऊस पक्षी. आणि जाता जाता गोंधळून गेले पाना पानावर थेंबांची नक्षी. आणि जाता जाता गोंधळून गेले पाना पानावर थेंबांची नक्षी. तेव्हापासून मीही अशी विस्कटलेली. तेव्हापासून मीही अशी विस्कटलेली. आणि कविता माझी चिंब चिंब भिजलेली. कविता माझी चिंब चिंब भिजलेली. प्रिया धारुरकर आलेले. प्रिया नमस्कार. मित्रांनो, पावसाची रूप तरी किती विविध रंगी असतात. मृग नक्षत्रातला जो पाऊस असतो ना, तो आपल्या अलवार तरल हातांनी लडिवाळ सरींची माळ प्रेयसीच्या गळ्यात घालायला निघाल्यासारखा. तर आषाढातला पाऊस बिथरलेला प्रियकरासारखा, म्हणजे धुमशान होऊन बरसणारा, शंकरासारखं तांडव करणारा. आणि श्रावणातलं रूप असतं ना पावसाचं, ते मित्रांनो लहान बाळासारखं अगदी अवखळ, दिवसभर पिरपिरत राहणार आणि रडता खुदकन हसणार. आणि हे उन्हाचं हसू पाहून आपल्यालाही त्या पावसाला कडेवर घ्यायचा मोह अनावर होतो. इतकं सुंदर मित्रांनो ते श्रावणातलं पावसाचं रूप असतं. पावसाची आणखी काही रूप आहेत, अर्थात ती आपल्याला आवडत नाहीत. म्हणजे हट्टी वासरासारखं अडून बसणार, किंवा मग अगदी मुसळधार कोसळून सगळं काही तहेस नहेस करणार. ही रूप आपल्याला आवडत नाहीत पावसाची. परंतु मित्रांनो, असं जरी असलं ना, तरी अख्खी सृष्टीवर मायेची पखरण करणारा दुसरा कुठला ऋतू आपल्याला सांगता येणार नाही. तो पाऊसच असतो, सगळ्या सृष्टीवर माया करणारा. आणि शेतकऱ्याचा तर ना देवही पाऊस आणि त्याचा मायबाप देखील पाऊसच असतो. कवी असतो ना मित्रांनो, कवी मात्र या पावसाला सगळ्यात जास्त कुठल्या रूपात पाहत असेल तर तो प्रियकराच्या आणि प्रेयसीच्या. म्हणजे निखळ पावसाची जी कविता असते ना, म्हणजे बालकवीने जी लिहिलेली आहे किंवा आमच्या नलेश पाटलांनी लिहिलेली आहे, तर अशा पद्धतीची निखळ पावसाची कविता फार कमी लिहिलेली आहे. म्हणजे पाऊस जो असतो ना, तो कवितेतून येताना आपल्या सगळ्या भावभावनांना लवडून येत असतो. आणि कवी जो असतो ना, तो पावसावर अक्षरशः रुसतो, पावसाशी भांडतो देखील, आणि त्या आपलं मन देखील तो पावसाकडे रित करतो. म्हणजे इंदिरा संतांची कविता माहितीच आहे तुम्हाला, की नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. किती ऐकले मी तुझे माझे एवढे ऐकना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना. म्हणजे ती पावसाला आपला मित्र समजून
आपल्या मनातलं जे काही दुःख आहे, जी काळजी आहे आपल्या सख्याची, ती त्या पावसाला सांगत आहे. तर अशा पद्धतीने असतो, आपल्या मनाचा आभाळ निरभ्र असतो आणि डोळ्यातून आपल्या तो ओसंडत असतो. पावसाच्या आणखी मी तुम्हाला एक दोन कविता ऐकवते. कविता अशी आहे. मी चिडते रुसते तेव्हा श्रावण होतो पाऊस. मी चिडते रुसते तेव्हा श्रावण होतो पाऊस. गालावर ओघळताना साजण होतो पाऊस. मी सजते धधजते तेव्हा दर्पण होतो पाऊस. मी सजते धधजते तेव्हा दर्पण होतो पाऊस. मी हरवून जाते तेव्हा आडवाट होतो पाऊस. मी ऐकत असता रफी किशोर होतो पाऊस. मी ऐकत असता रफी किशोर होतो पाऊस. कल्लोळ आतला सारा मग पिऊन घेतो पाऊस. मी उन्हास दार लोटता कवडसा होतो पाऊस. मी उन्हास दार लोटता कवडसा होतो पाऊस. अन अंग जरा टेकता उषाचा हात होतो पाऊस. मी सांजेची वात करता मंद उजेड होतो पाऊस. मी सांजेची वात करता मंद उजेड होतो पाऊस. डोळ्यात नीज दाटता सावळे स्वप्न होतो पाऊस. डोळ्यात नीज दाटता सावळे स्वप्न होतो पाऊस. आणखी एक पावसाची कविता ऐकवते. म्हणजे लोकप्रभामध्ये फार पूर्वी माझी ही कविता प्रसिद्ध झाली होती. म्हणजे त्यांनी अशी एक ओळ दिली होती की आठवणींच्या वनात बागडते. तर गोष्ट वेड्या पावसाची अशा स्वरूपाची एक ओळ लिहिली होती आणि ती ओळ वाचून मला देखील एक कविता सुचलेली आणि ती कविता त्यावेळेस लोकप्रभामध्ये प्रसिद्ध झालेली होती. आज मला त्या कवितेची आठवण आली आणि मला ती कविता तुम्हाला ऐकवावीशी वाटते. कविता अशी आहे. आठवणींच्या वनात बागडते गोष्ट वेड्या पावसाची. आठवण वेड्या पावसाची एक बिजली मनात माझ्या लखन चमकून जायची. एक बिजली मनात माझ्या लखची. जलधारांची शाल ओढुनी ती अलगद तेव्हा यायची. जलधारांची शाल ओढुनी ती अलगद तेव्हा यायची. वीणा होऊन अवघी सृष्टी मंजुळ तार छेडायची. वीणा होऊन अवघी सृष्टी मंजुळ तार छेडायची. थेंबा थेंबा मधुनी ती सुंदर गोड हसायची. थेंबा थेंबा मधुनी ती सुंदर गोड हसायची. पागोळ्यांची सुंदर माला मजसाठीच ती आणायची. पागोळ्यांची सुंदर माला मजसाठीच ती आणायची. बावरलेली पाऊस गाणी मनात माझ्या भिजायची. बावरलेली पाऊस गाणी मनात माझ्या भिजायची. गडगडणाऱ्या मेघांची पण भीती अनामिक वाटायची. गडगडणाऱ्या मेघांची पण भीती अनामिक वाटायची. पाऊस गेला तीही गेली. पाऊस गेला तीही गेली आठवण फक्त काढायची. पाऊस गेला तीही गेली आठवण फक्त काढायची. राहून गेली हौस माझी एका छत्रीत भिजायची. राहून गेली हौस माझी एका छत्रीत भिजायची. मित्रांनो, पावसावरच्या खूप कविता सादर करते कारण माझा आवडता विषय आहे हा पाऊस म्हणजे. आणि मी खूप साऱ्या पावसावर कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्या मला सुचतातच. दरवर्षी पावसाळ्यामध्ये 2-4 तरी कविता मला पावसावरच्या सुचत असतात. तर थोडं मी पुढे वळते. तर झाडावरची मी एक कविता सादर करते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की अवतीभोवती, म्हणजे आपल्याला माहिती नाही कारण आपल्या अवतीभोवती खूप सारी झाडं आहेत, पण आपल्या अवतीभोवती झाडं नसतील तर आपल्या मनाची अवस्था काय होते याचा मी एकदा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. म्हणजे मी लडाखला गेलेले असताना लेह ते नुब्रा व्हॅली हा जो प्रवास आहे तो प्रवास करत असताना आजूबाजूला सगळे डोंगर होते आणि झाड एक सुद्धा नव्हतं. आणि त्या डोंगर विविध रंगी डोंगर आहेत तिथले. म्हणजे डोंगराचं देखील एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य लडाखमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं.
आणि ते डोंगर पाहत असताना वेगवेगळ्या रंगांचे त्याच्यावर अगदी चमक वगैरे होती त्या डोंगरांच्या, किंवा मध्येच असे हिरवे हिरवे असे त्याच्यामध्ये छटा होत्या. तर असे ते सगळे डोंगर पाहताना मला खूप छान वाटलं सुरुवातीला. परंतु नंतर नंतर मात्र जशी जशी मी पुढे जायला लागले, म्हणजे 1 तास उलटून गेला आणि मग आजूबाजूला एकही झाड नाही, ते बघून माझा जीव अक्षरशः घुसमटायला लागला, कासावीस झाला. आणि मग कुठेतरी ती नुब्रा व्हॅलीच्या आम्ही जवळ गेलो आणि नुब्रा व्हॅलीमध्ये मग अशी तुरळक अशी झाडं दिसायला लागली. तेव्हा कुठेतरी माझ्या मनाची ती घुसमट थांबली आणि मला असं प्रसन्न वाटलं. आणि तुम्हाला माहितीये की आपल्या तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर खरोखरच ही जी झाडं असतात ना, ती आपली सोयरे असतात. तर ते सगळे आपले सोयरे असतात, मित्र असतात, आणि ते आपले पोशिंदे तर असतातच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की झाडच आपल्याला खूप काही देत असतात. म्हणजे अगदी ऑक्सिजन पासून ते आपल्या खाण्यापिण्याची सोय आणि आपल्याला सावली देणारी सुद्धा झाडच असतात मित्रांनो. आणि त्या झाडांना खरं तर बोलता येत नाही, परंतु ती आपल्याला नेहमी निहाळत असतात. ती बघत असतात. आपण जसं झाड निहाळतो तशी झाडं सुद्धा आपल्याला निहाळत असतात. आणि आपल्या येण्या जाण्याच्या वाटेवरची जी झाडं असतात ना, ती तर आपल्याशी आपली वाट बघत असतात. रोजच आपली ती वाट बघत असतात. आणि आपल्या घराच्या अवतीभोवतीची जी झाडं असतात ना, ती तर मला असं वाटतं नेहमीच की त्या झाडांचं आपल्या घराशी आणि घरातल्या आपल्याशी देखील एक प्रकारचे ऋणानुबंध असे जुळलेले असतात. आणि त्या झाडांनी आपल्याला स्वतःशी असं जोडून घेतलेलं असतं. मला इथे राजेसाहेब कदम म्हणतात की कमेंट वाचा. म्हणजे मला इथे कमेंट दिसत आहेत, पण मी जर त्या कमेंट वाचत बसले आणि त्याला उत्तर देत बसले तर कुठेतरी माझी लिंक तुटेल. त्यामुळे मी त्या कमेंट नंतर वाचेल. म्हणजे मला आनंद आहे की सगळे कमेंट करतायत आणि सगळ्यांना माझा नमस्कार आहे. तर त्यामुळे मी त्या कमेंट इथे वाचून प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देत बसले तर माझं कविता म्हणायचं कदाचित राहून जाईल. तर मला वाटते तुम्ही मला समजून घ्यावं सगळ्यांनी. तर झाडाची कविता मी सादर करते. अशी कविता आहे. तुमच्या आमच्यात लपलेली अनेक झाडं उभी असतात इमारतींबाहेर. तुमच्या आमच्यात लपलेली अनेक झाडं उभी असतात इमारतींबाहेर, घराघरांवर सावली धरत. तुमच्या आमच्यात लपलेली अनेक झाडं उभी असतात इमारतींबाहेर, घराघरांवर सावली धरत. खिडक्या खिडक्यातून आत डोकावर. आतली खसखस पाहून आतून बाहेरून सळसळतात ती झाडं. आतली खसखस पाहून आतून बाहेरून सळसळतात ती झाडं. आणि आतली रखरख पाहून हुरहुरतात ती. आणि आतली रखरख पाहून हुरहुरतात ती. उदास हळव्या क्षणात आपल्या मायाळ हातांनी गोंजारतात ती घरांना. उदास हळव्या क्षणात आपल्या मायाळ हातांनी गोंजारतात ती घरांना. तर कधी फांद्यांचे लांबलचक हात फैलावून निपटून टाकतात ती घराघरातली काळीच काजळी. आणि पुरून टाकतात खोल खोल जमिनीच्या तळाशी. आणि पुरून टाकतात खोल खोल जमिनीच्या तळाशी. घराभोवतीची ही झाडं कधी कधी अकालीच वाटतात. घराभोवतीची ही झाडं कधी कधी अकालीच वाटतात. कळत नाही आपल्याला का ते. कळत नाही आपल्याला का ते. तेव्हा खरं तर उन्मळून पडलेली असतात. तेव्हा खरे तर उन्मळून पडलेली असतात ती अंतर्यामी. माणसांची दुःख मुठीत घ्यायला असमर्थ ठरल्याने. माणसांची दुःख मुठीत घ्यायला असमर्थ ठरल्याने. म्हणूनच मी लावत नाही माझ्या घराच्या अवतीभोवती नीम शेवग्याची किंवा आंब्या फणसाची प्रौढ झाडं. म्हणूनच मी लावत नाही माझ्या घराच्या अवतीभोवती नीम शेवग्याची किंवा आंब्या फणसाची प्रौढ झाडं. मी लावते खिडकीच्या वर वाढून आत डोकावणार नाही अशी लिली शेवंतीची बाळरोप. मी लावते खिडकीच्या वर वाढून आत डोकावणार नाहीत अशी लिली शेवंतीची बाळरोप. नाहीतर शोची हिरवी पिवळी झाडं. नाहीतर शोची हिरवी पिवळी झाडं. ती अनभिज्ञ असतात माणसांच्या दुःखापासून. निरागस बालकाप्रमाणे ती बागडतात आपल्या अंगणात. आणि राखतात आपलं आईपणापाधी.
आणि राखतात आपलं आई पण अबाधी. दुःखाचे सगळे चटके सोसूनही मग आपले हात मऊ मुलायमच राहतात. दुःखाचे सगळे चटके सोसूनही मग आपले हात मऊ मुलायमच राहतात. त्या अवखळ पोर झाडांना कुरवाळण्यासाठी, त्या अवखळ पोर झाडांना कुरवाळण्यासाठी. शशिकांतजी हिंगोणेकर आलेले आहेत, पाटील धनराज आहे तिथे, आणखी बरेच जण आहेत. आणि कमेंट्स म्हणजे मला तशा इतक्या वाचताही येत नाहीत, कारण फोन तसा माझ्या इतका जवळ नाहीये. आणि पण दिसताय तुमच्या कमेंट, परंतु त्या मला अगदी वाचायचं म्हणजे थोडंसं मला जवळ यावं लागेल. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना नमस्कार करते. आणखी मी थोडीशी पुढे वळते. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण कवी असतो, तर आपल्या कवींना म्हणजे सगळ्याच माणसांना खूपदा असं एकटं वाटत असतं. आणि कवीला जरा ही एकटेपणाची जाणीव जरा जास्तच होत असते. म्हणजे आपण गर्दीमध्ये असतो ना, तरी आपल्याला खूपदा एकटं वाटत असतं. ज्योती कपिले आलेली आहे, अमृता आहे. तर आपण एकटे असतो, म्हणजे गर्दीतही खूपदा आपल्याला अशा पद्धतीचं एकटं वाटत असतं. अर्थात त्यावेळेस आपण तसे एकटे नसतो, परंतु आपण भोवतालापासून स्वतःला कुठेतरी तोडून घेतलेलं असतं आणि स्वतःमध्ये आपण गुरफटत गेलेलो असतो. मी तर असं म्हणेन की स्वतःमध्ये गुरफटत पण गेलेलो नसतो आपण, स्वतःमध्ये आपण असे काहीतरी भरकटत गेलेलो असतो. आणि त्यामुळे आपल्याला खूपदा अशा पद्धतीचं एकटं वाटत असतं. पण वास्तवात आपण खरोखरच कधीच एकटे नसतो. म्हणजे घरामध्ये जरी आपण एकटे असतो ना असं आपल्याला वाटतं, तेव्हा देखील आपण एकटे नसतो. म्हणजे घराची सोबत असतेच ना आपल्याला. आणि घरामधल्या ज्या असंख्य वस्तू असतात त्या आपल्या सोबतीला असतातच. आणि दुसरी एक गोष्ट आहे म्हणजे आपली सोबत तर आपल्या कायमच आपण आपल्या सोबतीला असतो. आणि जर आपल्याला आपली सोबत करता आली ना, तर आपण आयुष्यात कधीच एकटे पडत नाही असं मला वाटतं. आणि तुम्ही मला वाटतं मिस्टर बीन नावाची सिरियल पाहिली असेल तर माहितीये, तर ते मिस्टर बीन मध्ये तो एकटाच असतो आणि तो इतक्या छान पद्धतीने त्याचं जगणं जगत असतो. म्हणजे ते पाहून म्हणजे खूप छान वाटते की अशा पद्धतीने स्वतःला सोबत करता यायला हवी मित्रांनो. आणि तर कविता माझी असे की म्हणजे ब्रह्मांडातलं जे काही पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे काही ब्रह्मांडात आहे ते आपल्या पिंडामध्ये, आणि आपल्या जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये असं म्हटलं जातं. आणि तो संदर्भ घेऊन मला अशा पद्धतीची एक कविता सुचलेली. अर्थात ही कविता देखील म्हणजे एकटेपणाच्या जाणीवेतून मला कुठेतरी सुचलेली आहे. तर कविता अशी आहे. कुठे असतो आपण एकटे, कुठे असतो आपण एकटे, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी सगळंच तर असतं आपल्या. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी सगळंच तर असतं आपल्या. अथांग समुद्र, अफाट लाटा, नागमोडी वाटा, हिरवीगार शेत, तप्त वाळवंट, उंचच उंच वारुळ, त्यावर फणा काढून बसलेले नाग सुद्धा. त्यावर फणा काढून बसलेले नाग सुद्धा. कुठे असतो आपण एकटे, कुठे असतो आपण एकटे, सगळंच तर असतं आपल्यात. तोलून धरलेलं असतं आपणच आपल्यावर निळशार आभाळातल्या. तोलून धरलेलं असतं आपणच आपल्यावर निळशार आभाळातल्या. डकवलेल्या असतात त्यावर कित्येक चांदण्या, डकवलेल्या असतात त्यावर कित्येक चांदण्या. चंद्रही स्वतःला कालवून घेतो त्या, चंद्रही स्वतःला कालवून घेतो त्यात. पायी पैंजण बांधून कधीमधी मोरही येतात, पायी पैंजण बांधून कधीमधी मोरही येतात, नाचून जातात. नाहीतर आभाळात चोच खुपसून बसलेले चातक असतातच कायमचे वस्तीला. नाहीतर आभाळात चोच खुपसून बसलेले चातक असतातच कायमचेच वस्तीला. कुठे असतो आपण एकटे, कुठे असतो आपण एकटे, सगळंच तर असतं आपल्या. पुन्हा पुन्हा पेस्ट कंट्रोल करूनही कंट्रोलमध्ये येत नाहीत वाळवीच्या रांगा. पुन्हा पुन्हा पेस्ट कंट्रोल करूनही कंट्रोलमध्ये येत नाहीत वाळवीच्या रांगा. आणि गुलाबाचे ताटवेच्या ताटवे खुडून नेणाऱ्या चोरांच्या टोळ्या देखील लागत नाहीत हाताला. आणि गुलाबाचे ताटवेच्या ताटवे खुडून नेणाऱ्या चोरांच्या टोळ्या देखील लागत नाहीत हाताला. अवतीभोवती पसरलेली कातर संध्याकाळ आपल्यातूनच पडलेली असते बाहेर. अवतीभोवती पसरलेली कातर संध्याकाळ आपल्यातूनच पसरलेली असते बाहेर. जगाला संक्रमित करत,
अवतीभोवती पसरलेली कातर संध्याकाळ आपल्यातूनच पसरलेली असते बाहेर, जगाला संक्रमित करत. आणि रात्रीचा असतो आपल्यावर जागता पहारा. आणि रात्रीचा असतो आपल्यावर जागता पहारा. खोदत राहते ती पहार घेऊन, ठणाण आवाज करत आतल्या आत आपल्या आत काळोखाच्या विहिरी. खोदत राहते ती पहार घेऊन, ठणाण आवाज करत आपल्या आत काळोखाच्या विहिरी. आपणही हळूहळू पोसायला शिकतो आतल्या आत एक निष्णात गवंडी. आपणही हळूहळू पोसायला शिकतो आतल्या आत एक निष्णात गवंडी. जो करत राहतो पायऱ्यांचं बांधकाम, जो करत राहतो पायऱ्यांचं बांधकाम, बसवून देतो रहाट. आपणही मग सोडून देतो स्वतःला आत. आपणही मग सोडून देतो स्वतःला आत. बघता बघता अख्खी विहीर उजळून जाते. बघता बघता अख्खी विहीर उजळून जाते. कसा कोण जाणे, कसा कोण जाणे, पण आपल्यात सूर्य उगवलेला असतो. कसा कोण जाणे, पण आपल्यात सूर्य उगवलेला असतो. कुठे असतो आपण एकटे, कुठे असतो आपण एकटे, सगळंच तर असतं आपल्यात. कुठे असतो आपण एकटे, सगळंच तर असतं आपल्यात. मित्रांनो, थोडंसं मी आणखी पुढे सरकते आहे. छान वाटतंय, म्हणजे तुमचे सगळे साईडनी लाईक कसे येत आहेत माझ्या समोर, आणि ते बघताना खरोखरच खूप छान वाटतंय. या आज ज्या मी कविता घेतल्या आहेत ना, त्या जरा अशा वेगळ्या आहेत. म्हणजे खूपदा मी या कविता म्हणजे कुठे म्हटलेल्या नाहीयेत, की खूपदा माझ्या स्त्री संदर्भातल्या कविता असतात, किंवा नातेसंबंधातल्या असतात, किंवा जीवनविषयक अशाच पद्धतीच्या कविता असतात. आणि ह्या कविता थोड्या दीर्घ स्वरूपाच्या देखील आहेत. त्यामुळे आपल्याला माहितीये की स्टेजवर जेव्हा कवी संमेलनात आपल्याकडे किती कमी वेळ असतो, आणि त्या घाईघाईत आपल्याला कविता म्हणायच्या असतात. आणि ह्या कविता म्हणण्याची तशी कधी संधी मिळत नाही, आणि आज ही छान संधी मिळालेली आहे. आणि म्हणून मी इथे ह्या वेगळ्या कविता आज थोड्या निवडलेल्या आहेत, आणि मला वाटतं तुम्हाला त्या आवडतील. तर थोडं मी आजच्या कालखंडाकडे वळते. म्हणजे करोना काळातल्या कविता असं म्हटलं तरी चालेल. आणि कधी वाटते की काही बोलूच नाही, पण बोलल्याशिवाय आवत देखील नाही, अशी सगळी अवस्था आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे 22 मार्चला आपण एक जनता कर्फ्यू म्हणजे पंतप्रधानांनी आवाहन केलं, आणि आपण सगळ्यांनी त्याला खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिला. दिवसभर आपण अगदी घरामध्ये होतो, आणि संध्याकाळी अर्थात त्याचा सगळा बोजवारा उडाला, ती गोष्ट वेगळी. परंतु दिवसभर एक वेगळ्या प्रकारची शांतता आपण अनुभवली. म्हणजे अक्षरशः टीव्हीवर तर सगळं दिसत होतंच, परंतु अगदी कुठेच कसलाच आवाज नव्हता, कुणीही घराच्या बाहेर पडलेलं नव्हतं. आणि ही दिवसभर मी ती शांतता अनुभवली. आणि संध्याकाळी म्हणजे अशा पद्धतीची ती पहिली वेळ होती की इतकी शांतता अनुभवण्याची. आणि नंतर नंतर कुठेतरी मला असं वाटायला तो त्या शांततेचा मला आवाज यायला लागला, आणि त्यातून मला ही कविता सुचलेली आहे. तर प्रवीण रणखांब इथे आलेले आहेत. नमस्कार, पुन्हा मी सगळ्यांना नमस्कार करते. तर कविता अशी आहे. शांततेलाही असतो एक आवाज, शांततेलाही असतो एक आवाज, ब्रह्मांडातले अणुरेणूही बोलतात एकमेकांसोबत. ब्रह्मांडातले अणुरेणूही बोलतात एकमेकांसोबत. ते सांगत असतात आपल्याला, ते सांगत असतात आपल्याला आपल्यातल्या कणांशी असलेलं त्यांचं वैश्विक नातं आणि कालातीत असणं. ते सांगत असतात आपल्याला आपल्यातल्या कणांशी असलेलं त्यांचं वैश्विक नातं आणि कालातीत असणं. जोडून देऊ पाहतात ते त्या परमतत्वाशी आपल्याला, जोडून देऊ पाहतात ते त्या परमतत्वाशी आपल्याला, आणि होऊ पाहतात आपल्यातल्या ईशकणांशी अलगद नतमस्तक. पण आजवर कधी ऐकू आलाच नाही आपल्याला त्यांचा आवाज, पण आजवर कधी ऐकू आलाच नाही आपल्याला त्यांचा आवाज. कारण आतल्या रक्तामासात बुडवून टाकले आपण आपल्यातले सारे कण आपल्याही नकळत. कारण आतल्या रक्तामासात बुडवून टाकले आपण आपल्यातले सारे कण आपल्याही नकळत. आतल्या ईशकणांचा तर कधी पत्ताच नाही लागला आपल्याला, आतल्या ईशकणांचा तर कधी पत्ताच नाही लागला आपल्याला. आपण आपले देवळांसमोर रांगा लावून अखंड कोलाहलात मग्न, आपण आपले देवळांसमोर रांगा लावून अखंड कोलाहलात मग्न, त्या परमतत्वाशी अनभिज्ञ, त्या परमतत्वाशी अनभिज्ञ. आज मात्र ऐकू येतोय मला त्या शांततेचा आवाज, आज मात्र ऐकू येतोय मला त्या शांततेचा आवाज. आणि कधीही ऐकले नाहीत असे कित्येक आवाज घुमू लागले कानात,
मुळांचा जमिनीत रुजतानाचा, मुळांचा जमिनीत रुजतानाचा, कळ्यांच्या उमलण्याचा, सूर्यकिरणांचा बाळ पावलांनी पृथ्वीवर अलगद उतरतानाचा, सूर्यकिरणांचा बाळ पावलांनी पृथ्वीवर अलगद उतरतानाचा, भिंतींच्या कुजबुजण्याचा, भिंतींच्या कुजबुजण्याचा, पाय ठेवताना जमिनीच्या बारीक कण्हण्याचा, पाय ठेवताना जमिनीच्या बारीक कण्हण्याचा, नदीचा खळखळाट ऐकला होता, नदीचा खळखळाट ऐकला होता, पण आज ऐकू येतोय तिच्या रडण्याचा आवाज, नदीचा खळखळाट ऐकला होता, पण आज ऐकू येतोय तिच्या रडण्याचा आवाज. धरणाच्या राखट बाहूत गुदमरल्याने कुंदके देते ती, धरणाच्या राखट बाहूत गुदमरल्याने कुंदके देते ती, प्रदूषणाने निळी जांभळी पडून विव्हळते ती, धरणाच्या राखट बाहूत गुदमरल्याने कुंदके देते ती, प्रदूषणाने निळी जांभळी पडून विव्हळते ती. आणि ही फडफड कसली, आणि ही फडफड कसली, माझ्याच रक्तामासातल्या कणांची तर नव्हे, आणि ही फडफड कसली, माझ्याच रक्तामासातल्या कणांची तर नव्हे. आणि हा अनाहत नाद तो कुठून येतोय, माझ्यातल्या षटचक्रांचा तर नाही. आणि हा अनाहत नाद तो कुठून येतोय, माझ्यातल्या षटचक्रांचा तर नाही. आणि हा इतका कोमल आवाज, आणि हा इतका कोमल आवाज, पाकळ्या तर उमलत नाहीयेत ना त्याच्या, पाकळ्या तर उमलत नाहीयेत ना त्याच्या. आणि हा पायरव, ओ माय गॉड, ईशकणच अलगद उतरत नाहीयेत ना त्यातून, ईशकणच तर अलगद उतरत नाहीयेत ना त्यातून. आणि हा इतका उजेड कसला माझ्या हात, आणि हा इतका उजेड कसला माझ्या हात, हे तर सहस्रार चक्र, हे तर सहस्रार चक्र, हे कोणी उघडले. आणि हा ओंकाराचा आदी मनाहत नाद, आणि हा ओंकाराचा आदी मनाहत नाद, त्या परम तत्वाशी तर नाही ना मी एकरूप होते, त्या परम तत्वाशी तर नाही ना मी एकरूप होते, या असीम शांततेच्या प्रदेशात, या असीम शांततेच्या प्रदेशात. प्रतिभा सराफ आहे, ज्ञानेश्वर चौधरी इथे आलेले आहेत. सगळ्यांना माझा नमस्कार. मित्रांनो, भोवताला घडणाऱ्या घटना आपल्याला माहिती की कवी मनावर सातत्याने पडसाद उमटत असतात. आणि सध्याचा काळ तर इतका भयावह आहे की प्रत्येकाचं जगणंच त्यामध्ये ढवळून निघालेलं आहे. आणि प्रत्येक जण आतून, आपण बघायला गेलो, आपण सगळ्या आव आणतोय, पण आतून आपण प्रत्येक जण हादरून गेलेलो आहोत. तर संवेदनाशील मनाचे जे कवी असतात, म्हणजे कवी संवेदनाशील असतोच, परंतु अतिसंवेदनाशील कवी असतील किंवा कवीच्या मनाची काय अवस्था होत असेल याची आपल्याला कल्पना येईल. तर म्हणजे आता तरी आपण या सगळ्याला खूप सरावलेलो आहोत, पण सुरुवातीचा जो काळ होता कोरोनाचा किंवा लॉकडाऊनचा, तो आपण आठवून बघा की आपण सगळेच म्हणजे घाबरलेलो होतो त्या काळामध्ये, आणि आता खूप सरावलेलो आहोत त्या मनाने. आणि तेव्हा ती शहरं सगळी बंद पडलेली होती. आणि मला तर म्हणजे मी करोनाच्या भीतीने म्हणजे एकीकडे करोनाची भीती होतीच, परंतु दुसरीकडे टीव्हीवर किंवा आपल्या स्वतःच्या गावामध्ये असेल, मी वसईत राहते, तर बाहेर असं सगळंच बंद होतं. आणि ती शहरं बंद पडलेली बघून म्हणजे करोनापेक्षा मला कुठेतरी ते जास्त माझ्या मनाला असं होते की अरे, म्हणजे मुंबईचा जर विचार केला तर मुंबई आपली कधीच बंद पडत नाही. म्हणजे मुंबईवर मी 30 वर्ष गेले मुंबईत राहते, तर मुंबईवर इतकी संकट येऊन गेलेली आहेत, बॉम्बस्फोट झालेले आहेत, दंगली झालेली आहेत, दहशतवादी हल्ले झालेले आहेत. आता कालच म्हणजे 26 जुलै झाला, तर 26 जुलैचा पूर आपल्याला माहिती असेल. आणि अशी प्रत्येक वर्षीच मुंबई पाण्याखाली असतेच, म्हणजे पावसाळ्यामध्ये अनेक वेळा मुंबई अशी पाण्याखाली राहते. परंतु मुंबईचा माणूस असा आहे ना की काहीही संकट येऊ दे, तो आपल्या कामावर जातो आणि नित्य नेमाने मुंबई सुरू असते, त्याला कुठलंही संकट अडवू शकत नाहीये. ट्रेन धडधडत असतात, मुंबई धडधडत असते अगदी. आणि म्हणजे हा कोरोनाचा काळ पहिल्यांदा असं बघितलं की मुंबई अक्षरशः ठप्प झाली. आणि हे खरं तर मनाला खूप लागलं माझ्या, म्हणजे मी आतून अशी मोडून पडले की ती मुंबई बंद झालेली बघून. तर त्या संदर्भातली ही कविता आहे, थोडीशी दीर्घ कविता आहे, परंतु या निमित्ताने मला इथे ती ऐकवायला मिळते आहे. कवितेचं शीर्षक आहे शहर हरवले माझं. इन्स्पेक्टर साहेब, एक कंप्लेंट नोंदवायची.
इन्स्पेक्टर साहेब, एक कंप्लेंट नोंदवायची आहे. बोला. शहर हरवलंय हो माझं. शहर हरवलंय? बरं, कधी? म्हणजे गेले 4-5 दिवस दिसत नाहीये ते इथे. बरं, वर्णन सांगता येईल? म्हणजे उंची वगैरे? एक्झॅक्ट उंची नाही सांगता येणार, पण अलीकडच्या काळात खूप उंच वाढलं होतं ते. आणि बांधा चांगला मजबूत होता, आडवा तिडवाच म्हणा ना. कुणाशी दुश्मनी वगैरे? तसं काही असल्याचं मला तरी स्मरत नाही. पण लोक कुजबुजताना ऐकले मी. मी या शहराने ते फारसं मनावर घेतलं असेल असं वाटत नाही. बरं, काही मानसिक आजार? नक्की सांगता येणार नाही. पण खरं सांगू साहेब, इथला प्रत्येकच माणूस सायकिक होत चाललाय. झाला असावा कदाचित त्यालाही संसर्ग. शेवटी त्याला कोणी पाहिलं सांगता येईल? हो, म्हणजे मी माझ्या शहराला उन्हातानात वेड्यासारखी शोधून थकले आणि एका पुतळ्याच्या चबुतऱ्यावर विसावले तेव्हा त्या पुतळ्यानेच विचारलं मला, सकाळपासून पाहतोय मी तुम्हाला इकडून तिकडे फिरताना. कुणी हरवलंय का तुमचं? खूप आपलासा वाटला मला तो स्वर. म्हणून मग सांगितलं त्याला, माझं शहर हरवलंय हो. पाहिलं का तुम्ही त्याला? शहर हरवलंय? माझ्या तसं ऐकिवात नाही, पण हरवत असावं बहुधा. कारण आजकाल जग तसं खूपच बदललंय आणि मी फारच आउटडेटेड झालोय. ते तुमचं शहर होतं की नाही, की आणखी कुणी माहित नाही. तेच तुमचं शहर होतं की आणखी कुणी माहित नाही. पण काल दिवसभर मी पाहिलंय एकाला विमनस्क मनस्थितीत गल्ल्याबोळातून फिरताना. पाठीत वाकलेला, खांदे पडलेले, तोंडावर मास्क बांधलेला, डोळेच तेवढे दिसत होते त्याचे. त्यामुळे ओळखू आलं नाही नेमकं कोण होतं ते. पण मी पाहिलं त्याला ओसाड रस्त्यांवर भणंगासारखं फिरताना, निर्मनुष्य प्लॅटफॉर्मवर अस्वस्थपणे एरझाऱ्या घालताना, बंद मॉलच्या पायऱ्यांवर रेंगाळताना, देवळाच्या बंद कवाडातून टाचा उंचावून आत डोकावताना. नाना नानी पार्कातही गेला होता तो. एक मोरच येऊन बसला तिथे त्याच्या मांडीवर आणि अवतीभोवती जमा झाली खूप सारी हरणं. मी ही शतकानंतर पाहिली ती. कोकिळही गात होते मंजूळ सुरात. क्षणभर आनंदला तो, पण पुढच्याच क्षणी बाकड्यावरून उठून पाहत राहिला अवतीभोवती. नेमकं काय शोधत होता माहित नाही, पण काहीतरी नक्कीच शोधत होता तो. आणि मग जड पावलांनी इथे येऊन बसला. तुम्ही बसलाय ना अगदी तिथेच. खूप निराश आणि अस्वस्थ वाटत होता तो. म्हणजे त्याचे हुंदके ऐकले मी काही विचारणार इतक्यात निघूनच गेला तो. आपली जड शीळ पावलं उचलून. माझेही डोळे भरून आले त्यावेळी. अश्रूंचा पडदाच तयार झाला डोळ्यांवर. दिसलंच नाही मग मला काही. बहुधा ते तुमचं शहरच असावं. अजून फारसं दूर गेलं नसेल ते. कारण खूप थकलं होतं बिचारं. चालवतही नव्हतं त्याला. त्वरेने गेला तर सापडेल तुम्हाला असंही म्हणाला तो पुतळा शेवटी. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज
काहीतरी करा हो लवकर, ते ते मला सापडेल असं वाटत नाही, आणि सापडलं तरी माझ्या बरोबर माघारी येईल असं सुद्धा वाटत नाही. कारण कारण खूप छळलं हो आम्ही त्याला, कारण कारण खूप छळलं हो आम्ही त्याला. ओरबाडलं, बोचकारलं, धुराचे लोट सोडले त्याच्या अंगावर. ओरबाडलं, बोचकारलं, धुराचे लोट सोडले त्याच्या अंगावर. गुदमरलं, घुसमटलं, काळं निळही पडलं ते खूपदा. गुदमरलं, घुसमटलं, काळं निळही पडलं ते खूपदा. तरीही तरीही ते माया करत राहिलं आमच्यावर. तरीही ते माया करत राहिलं आमच्यावर. आणि आता दार खिडक्या बंद करून आम्ही आपापल्या घरात बसलोय. आणि आता दार खिडक्या बंद करून आम्ही आपापल्या घरात बसलोय एका विषाणूच्या भीतीनं. रस्त्यावर त्याला असं एकट्याला टाकून सांगितलं सुद्धा नाही हो कुणी त्याला नेमकं काय चाललंय ते. कळेनाच त्याला इथली सारी माणसं कुठे गेली ते. कळेनाच त्याला इथली सारी माणसं कुठे गेली ते, आपल्याला असं एकटं टाकून. खूप घाबरलं होतं ते, खूप घाबरलं होतं ते. म्हणजे सैरभैरच झालं होतं म्हणा ना. रात्री अपरात्री दचकून उठायचं ते. पण काय झालं म्हणून विचारायला देखील कुणीच गेलं नाही हो. या भयान परिस्थितीत जो तो आपल्या स्तंभीत, कुणी घर भरायच्या मागे, कुणी पोट भरायच्या, तर कुणी आपली राजकीय पोळी भाजून घ्यायच्या मागे. कुणी घर भरायच्या मागे, कुणी पोट भरायच्या मागे, तर कुणी आपली राजकीय पोळी भाजून घ्यायच्या मागे. त्याच्याकडे मात्र लक्षच नाही हो कोणाचं. कळत नाही इतके कसे दुष्ट झालो आम्ही. चुकलंच तसं आमचं आता कळते. पण साहेब त्याच्याशिवाय नाही जगू शकत हो आम्ही. पण साहेब त्याच्याशिवाय नाही जगू शकत हो आम्ही. हवंय आम्हाला आमचं शहर. त्याच्या सगळ्या जखमांवर फुंकर घालून आम्ही माया करू त्याच्यावर. त्याच्या सगळ्या जखमांवर फुंकर घालून आम्ही माया करू त्याच्यावर. सांभाळू त्याला जीवापाड. प्लीज साहेब तुम्ही शोधून काढा हो माझ्या शहराला लवकरात लवकर. आपल्यापासून ते खूप लांब जायच्या अगोदर. मित्रांनो, खरोखरच म्हणजे तो जो काळ होता, म्हणजे शहर लॉकडाऊनच्या निमित्तानं बंद पडलेली, तर अतिशय म्हणजे दुःख देणार होते की शहरांना बंद पडताना खूप वेगळ्या स्वरूपाचं म्हणजे यातना झाल्या त्या काळात. तर करोनाने आपल्याला काय काय बघायला शिकवलं खरोखरच. म्हणजे या करोनाबद्दल काय बोलावं हे कळत नाहीसं झालेलं आहे आता. आपण म्हणजे 22 मार्च पण नाही, मला वाटतं 7 मार्चच्या दरम्यान तो म्हणजे मार्चच्या सुरुवातीलाच तो करोना इंडियामध्ये आला, आणि तेव्हापासून आपण या संकटाशी झुंजतो आहोत. म्हणजे आपल्या सगळ्यांचं जगणंच खरं तर या करोनाने बदलून टाकलेलं आहे. म्हणजे आपण पण बघा ना, म्हणजे संमेलनात वगैरे भेटायचो, तर आता अशा लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे एकमेकांना भेटतो. तर सुरुवातीला असं वाटलं की ठीक आहे, थोडी त्याची गोष्ट आहे, पाळूया नियम सगळे, बसूया घरामध्ये. परंतु अलीकडे मात्र या सगळ्याचा खरोखर कंटाळा यायला लागलेला आहे. कधी कळेनासं होतं, आणि अजून किती दिवस हे चालणार असं पुन्हा आपल्या मनाला प्रश्न पडायला लागलेले आहेत. आणि कधी तर असं वाटतं आपण खरोखर जिवंत आहोत का, असं देखील वाटतं. आणि हीच मनस्थिती कुठेतरी कवितेमध्ये उतरलेली आहे. ती कविता मी तुम्हाला ऐकवते. किती दिवस हे असं आभासी जगात वावरायचं, म्हणजे आपण सगळे आता आभासी जगातच वावरत आहोत. किती दिवस हे असं आभासी जगात वावरायचं आणि खात्री पटवून द्यायची जगासोबत स्वतःलाही आपण जिवंत असल्याची. किती दिवस हे असं आभासी जगात वावरायचं आणि खात्री पटवून द्यायची जगासोबत आपल्यालाही आपण जिवंत असल्याची. पुन्हा धुत राहायचं हात, तळव्यांची सालं सोलवटून त्वचा उघडी पडायचीच काय ते आता बाकी आहे. तळव्यांची सालं सोलवटून त्वचा उघडी पडायचीच काय ते बाकी आहे आता. वांगी, टोमॅटो, कारली, भेंडी इथवर ठीक आहे, पण हिरव्यागार नाजूक तास सोड्या मिठात भिजत ठेवायचं म्हणजे तिच्या कोवळ्या काडीसारखाच आधी जीव तुटायचा.
तिच्या कोवळ्या काडीसारखाच आधी जीव टचकन तुटायचा, आता तोही नाही तुटत, आता तोही नाही तुटत. हसू नये, खेळू नये, फिरू नये, बोलू नये, डोळ्यांच्या सुया तेवढ्या भिरभिरत ठेवाव्यात सर्वभर. हसू नये, खेळू नये, फिरू नये, बोलू नये, डोळ्यांच्या सुया तेवढ्या भिरभिरत ठेवाव्यात सर्वभर. असं कायम तोंड बांधून फिरायची वेळ गुन्हेगारावरही आली नसेल कधी. असं असं कायम तोंड बांधून फिरायची वेळ गुन्हेगारांवरही आली नसेल कधी. आणि आता माणसंच काय, आणि आता माणसंच काय, माणुसकी पण मुसक्या बांधून फिरते. आणि आता माणसंच काय, माणुसकी पण मुसक्या बांधून फिरते. मिठी म्हणजे तर यमाचा पाशच झाली आहे. मिठी म्हणजे तर यमाचा पाशच झाली आहे हल्ली. आणि सगळेच स्पर्श संशयित. शापित झालीच आहे तिथली माणसं, तर शापित झालीच आहे तिथली. पण घरापासून दारापर्यंत, पानापासून फुलांपर्यंत सगळंच शापित, अगदी इवला पराग सुद्धा. कडी कोयंडे लावले की पूर्वी कसं अस्वस्थ व्हायचो आपण. कडी कोयंडे लावले की पूर्वी अस्वस्थ व्हायचो आपण. आता आता त्याच कडी कोयंड्यावर मृत्यूचा कण दबा धरून बसलाय. आता आता त्याच कडी कोयंड्यांवर मृत्यूचा कण दबा धरून बसलाय. हे कसले भयान दिवस आले, हे कसले भयान दिवस आले. अवकाशाचे वासेच फिरलेत जणू. हे कसले भयान दिवस आले आहेत, अवकाशाचे वासेच फिरलेत जणू. पूर्वी जगता जगता एक दिवस मरून जायचो आपण. पूर्वी जगता जगता एक दिवस मरून जायचो आपण. आता आता जगण्याची वाट बघत रोजच मरतोय आपण. आता जगण्याची वाट बघत रोजच मरतोय आपण. अनुराधा ताई आलेली आहे. नमस्कार अनुराधा ताई. तर कोरोनाच्या मी तुम्हाला काही कविता ऐकवल्या आणि आता थोडस मी कवितेकडे वळते आहे. तर तुम्हाला कदाचित माहिती पण असेल की माझे आतापर्यंत 3 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. प्रतिबिंब, ओंजळीतलं चांदणं आणि स्वतःला आरपार होताना. तिन्ही संग्रहांना बऱ्यापैकी पुरस्कार मिळालेले आहेत. आणि या संग्रहांनी मला एक कवयित्री म्हणून एक छानपैकी ओळख देखील मिळवून, छोटीशी का होईना पण माझी स्वतःची ओळख आहे, याचा मला खरोखरच खूप आनंद आहे. आणि माझ्या कविता मौज, महाराष्ट्र टाइम्स, कविता रती, सामना, सकाळ, साहित्य, उर्मी, खेळ, म्हणजे अशा अनेक अंकांमध्ये, सगळी नाव मी सांगत बसणार नाही, पण अशा अनेक अंकांमध्ये माझ्या कविता आलेल्या आहेत. आकाशवाणीवर मी कवितांचे कार्यक्रम बरेच केलेले आहेत आणि करत असते सातत्याने. आणि अखिल भारतीय मध्ये देखील मी अनेकदा निमंत्रित कवी म्हणून कविता म्हटलेल्या आहेत. त्यानंतर अनेक कवी संमेलनांमध्ये माझा सहभाग झालेला आहे. अनेक सूत्रसंचलनं केलेली आहेत, परिसंवादात भाग घेतलेला आहे, अध्यक्षपद भूषवलेली आहे. हे सगळं सांगायचं कारण अशासाठी की हा जो माझा इतका सगळा कवितेचा प्रवास आहे, या कवितेच्या प्रवासामध्ये मला कविता अनेक तऱ्हांनी, म्हणजे हे जे आपण स्टेजवर जाऊन स्वतःला सादर करत असतो, यामधून देखील आपण स्वतःला वेगळ्या पद्धतीने उलगडत असतो. तर अशा पद्धतीने आणि कविता देखील आपल्याला वेगळ्या पद्धतीने उलगडत असते या सगळ्या माध्यमातून. तर मला माझी कविता देखील अशाच अनेक तऱ्हांनी उलगडत गेली. आणि मला वाटते प्रत्येक कवीला कविता, त्याची जी कविता असते ती ज्या पद्धतीने उलगडत जाते आणि त्या पद्धतीने तो त्या कवितेचा अर्थ लावत जातो किंवा कवितेबद्दल काही मतं तयार करतो, कवितेच्या व्याख्या तयार करत असतो. आणि त्यानुसार म्हणजे मी असं म्हणेन की कविता करणं ही खरोखरच फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे र ला र आणि ट ला ट जोडण्या इतकं सोपं काम नाहीये ते. खरोखर खूप अवघड काम आहे कविता म्हणजे. म्हणजे मी आमच्या सातारी भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणेन की डोकं भंजाळून टाकणारी अशी गोष्ट आहे कविता करणं म्हणजे. आणि मला स्वतःला नेहमीच असं वाटत आहे की कविता करणं म्हणजे स्वतःला ओरबाडणं आहे, स्वतःवर ओरखडे ओढून घेणं आहे आणि भळभळत राहणं आहे सातत्याने. आणि मला वाटतंय या भळभळण्यात देखील कवीला एक प्रकारचा आनंद मिळत असतो. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे या जखमांवर, ह्या कविता आपल्याला ज्या जखमा करते ना, त्या जखमांवर मलम देखील कवितेचंच असतं. आणि म्हणजे की जखमा करणारी पण तीच आणि त्या जखमांवर फुंकर घालणारी देखील कविताच असते. अशा पद्धतीचं कवितेशी एक प्रकारचं नातं जुळलेलं असतं. आणि खूपदा कविता म्हणजे तशी आपल्या जगण्यातूनच येत असते.
आणि प्रत्येक जो आपल्या जगण्याचा जो अनुभव असतो तो कधी कधी कविता मागत असते आपला तो अनुभव, आणि कधी कधी आपल्याला न विचारताच ती कविता असते तो आपला अनुभव अक्षरशः हिसकावून घेत असते. असे देखील अशा पद्धतीचे देखील अनुभव येत राहतात कवितेच्या संदर्भात. तर कुठेतरी म्हणजे आपण आपल्याशी झगडत असतो आणि त्याच वेळेस आपण कुठेतरी त्या कवितेशी देखील झगडत असतो. अशा दुहेरी अशा प्रकारचा जो संघर्ष असतो तो कवीला कविते संदर्भात करावा लागतो. आणि त्या संदर्भातली मी माझी एक छोटीशी म्हणजे कविता म्हणजे काय, ती कशा पद्धतीने, अनेक कविता आहेत माझ्या, कवितेवरच्या पण माझ्या खूप कविता आहेत. तर त्यातली मी एक छोटीशी कविता ऐकवते. बये कविते माझ्या जगण्यातूनच यायला हवं का ग तुला? बये कविते माझ्या जगण्यातूनच यायला हवं का ग तुला? माझ्या आयुष्याचे दोर मी कधीच कुणाच्या हाती दिले नाही. माझ्या आयुष्याचे दोर मी कधीच कुणाच्या हाती दिले नाही. तू मात्र ते अलगद हातात घेतलेस. तू मात्र ते अलगद हातात घेतलेस आणि देत राहिलीस जगण्याला पुन्हा पुन्हा हिसके. आणि देत राहिलीस जगण्याला पुन्हा पुन्हा हिसके. मीही ते सोडून घेण्याऐवजी आवळत राहिले स्वतःभोवती घट्ट. मीही ते सोडवून घेण्याऐवजी आवळत राहिले स्वतःभोवती घट्ट. जगणं करकचून गेलं त्यात. जगणं करकचून गेलं त्यात. वळच उठले समग्र अस्तित्वावर. जगणं करकचून गेलं त्यात. वळच उठले समग्र अस्तित्वावर. पण वेदनेने कळवळण्याऐवजी हसत सुटले भान हरपून. पण वेदनेने कळवळण्याऐवजी हसत सुटले भान हरपून. बये कविते, बये कविते कसलं चेटूक केलेस ग हे? बये कविते कसलं चेटूक केलेस ग हे? नेमकं नेमकं काय हवंय तुला सांग तरी एकदा. नेमकं नेमकं काय हवंय तुला सांग तरी एकदा. कुठवर फरफटत नेणार आहेस तू मला? कुठवर फरफटत नेणार आहेस तू मला? सुषमा राऊत आलेले, दीपा ठाणेकर आहे. सगळ्यांना माझा धन्यवाद की तुम्ही माझ्या कविता ऐकता आहात. मित्रांनो, कवितेच्या संदर्भात आणखी बोलताना मी असं म्हणेल की कवितेनं मला काय दिलं, म्हणजे अर्थात प्रत्येकाला कविता जे देत असते तेच मला देखील दिलेलं आहे, परंतु मला इथे सांगावं असं वाटतं की कवितेने म्हणजे जीवन जगण्याचा शोध घ्यायला कविता ही प्रत्येक कवीला शिकवतच असते. आपल्या जीवन जाणीवांना म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवन जाणीवा कवितेने समृद्ध केलेल्या आहेत. आणि ह्या कविता करता करता कुठेतरी माझ्या ज्या काही पूर्वीच्या धारणा होत्या त्या बदलून गेल्या. कुठेतरी समाजभान यायला लागलं आणि कवितेने एकूणच भोवतालाकडे पाहण्याची एक सूक्ष्म अशी नजर दिली. आणि त्याबरोबरच एक प्रकारची म्हणजे माणसा माणसातले जे संबंध आहेत त्याकडे पाहण्याची एक सौंदर्य दृष्टी देखील या कवितेने दिलेली आहे. कवितेने स्वतःमध्ये खोलवर डोकावायला शिकवलं. कवितेनं खूप सारी वेदना दिली असं सुद्धा मी म्हणेन, आणि खूप सारी वेदना कवितेने पदरात देखील घेतलेली आहे. आणि कवितेनं निर्मितीचा एक जो आनंद दिलेला आहे तर तो अगदी म्हणजे कवितेने दिलेली सर्वात मोठी भेट आहे की कवितेच्या निर्मितीचा आनंद काय असतो हे कवीनं सांगायला नको. खरोखर म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे ती. आणि या सगळ्या बरोबर कवितेनं मला खूप सारी माणसं दिली, म्हणजे अगदी नावच सांगायची झाली तर ज्योती कपिली आहे, मंदाकिनी पाटील आहे, मनीषा अतुल आहे, रश्मी कशेळकर आहे, अनुराधा नेरुळकर आहे. या सगळ्या खूप चांगल्या जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रिणी दिलेल्या आहेत. म्हणजे या मैत्रिणींमुळे म्हणजे माझं जगणं समृद्ध होत गेलं आणि त्याचबरोबर माझी कविता देखील समृद्ध होत गेली. म्हणजे खूपदा आम्ही एकत्र म्हणजे कवितेवर सातत्याने चर्चा करत असतो, अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असतो. त्यातून खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कळत जातात आणि आम्ही स्वतःलाही वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकतो या चर्चांमधून. आणि आणखी खूप सारी माणसं आहेत, म्हणजे प्रतिभा सराफ आहे, त्यानंतर प्रिया धारुरकर अलीकडच्या काळात मला भेटलेले आहे, किंवा शोभा रोकडे आहे. अनेक मैत्रिणी आहेत, अनेक मित्र देखील या कवितेने दिलेले आहेत. आणि आता तर लाईव्हच्या दीपा ठाणेकर आहे, खूप मैत्रिणी आहेत, म्हणजे सुषमा तर माझी आहे, वसईतलीच मैत्रीण आहे. तर अनेक मैत्रिणी या कवितेने, गौरी कुलकर्णी आहे. तर या सगळ्या खूप चांगल्या मैत्रिणी दिल्या, मित्रही दिलेले आहेत. आणि कुठेतरी हे सगळं कवितेने दिलेलं आहे मला, हे मला इथे सांगावंसं वाटतं तुम्हाला. आणि आता जे हे लाईव्ह चालू आहे तर या लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक जणांशी मी जोडले गेले. आता देखील अनेक जण इथे कविता बघतायत, म्हणजे कवितेनेच कुठेतरी आपल्याला मला तुम्हा सगळ्यांशी जोडून दिलेलं आहे आणि कवितेनं खूप समृद्ध केलेलं आहे असं मी म्हणेन. म्हणजे कवितेच्या बाबतीत मी स्वतः जेव्हा विचार करते आणि माझीच कविता, माझ्याच कवितेकडे मी जेव्हा डोकावून पाहते मागे वळून,
तेव्हा मला असं वाटतं की अरे ही कविता आपण लिहिली आहे का, म्हणजे माझा देखील विश्वास बसत नाही की हे सगळं आपण लिहिलेलं आहे. आणि तेव्हा कुठेतरी मला तुकारामांची एक उक्ती आठवते की करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची. माझी या युक्तीचा नोहे हा प्रकार, माझी या युक्तीचा नोहे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, मज विश्वंभर बोलवितो. तर अशा पद्धतीची देखील कवितेच्या संदर्भात अनुभूती येते बऱ्याचदा. तर कवितेच्या संदर्भात मी एक कविता ऐकवते. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कवितेवरच्या माझ्या खूप कविता आहेत, परंतु ही जी कविता आहे ना ती मला अतिशय आवडते. अगदी साधीशी कविता आहे, तरल अशी आहे कविता, आणि मला ती तुम्हाला इथे ऐकवाविषयी वाटते. तर कविता अशी आहे. मी कविता करू लागले, मी कविता करू लागले तो मला भेटला, मी कविता करू लागले तो आणि डोकावत राहिला अधून माझ्या कवितेत. मी कविता करू लागले तो मला भेटला आणि डोकावत राहिला अधून माझ्या कवितेत. मीही दार थोडं किलकिलं केलं, मीही दार थोडं किलकिलं केलं आणि आत घेतलं त्याला, मीही दार थोडं किलकिलं केलं आणि आत घेतलं त्याला. तर व्यापूनच टाकल्या त्यानं माझ्या कवितेतल्या सगळ्या मोकळ्या जागा. मीही दार थोडं किलकिलं केलं आणि आत घेतलं त्याला, तर व्यापूनच टाकल्या त्यानं कवितेतल्या सगळ्या मोकळ्या जागा. खरं तर नाही आवडला मला त्याचा हा अगोचरपणा, खरं तर नाही आवडला मला त्याचा हा अगोचरपणा. पण नंतर लक्षात आलं झालं ते बरंच झालं म्हणा, पण नंतर लक्षात आलं झालं ते बरंच झालं म्हणा. त्यामुळेच जरा सावरून बसली, कारण व्यस्त कविता त्यामुळेच जरा सावरून बसली. एकट्या दुकट्या शब्दांना तेवढीच सोबत झाली. अस्ताव्यस्त कविता त्यामुळे जरा सावरून बसली, एकट्या दुकट्या शब्दांना तेवढीच सोबत झाली आणि अर्थाची महिरव देखणी होत गेली. लोक आता विचारतात तुमच्या कवितेत एवढा तरलपणा, एवढा जिवंतपणा कसा काय बरे. लोक आता विचारतात तुमच्या कवितेत एवढा तरलपणा, एवढा जिवंतपणा कसा काय बरे. कसं सांगणार त्यांना माझ्या कवितेत त्यानं प्राण फुंकलेत ते, माझ्या कवितेत त्यानं प्राण फुंकलेत ते. मित्रांनो, खरोखरच खूप छान तुमच्याशी बोलताना वाटतंय. खरं सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत माझ्या इथे, त्यामुळे मला आणखीच म्हणण्याचा खूप आनंद वाटतो. आणि नेहमीचे अनेक शशिकांतजी हिंगोडेकर आहेत, ते सातत्याने बघत असतात, खूप महत्वाचे असतात खरं तर खूप छान वाटते. मनीषा अतुलच्या असतात, परत सगळ्याच मैत्रिणींच्या खूप सुंदर प्रतिक्रिया असतात. तर खरं तर मी आता शेवटाकडेच येते आहे, आणि शेवटाकडे येताना मी तुम्हाला दोन थोड्याशा म्हणजे माझ्या अशा छंदातल्या कविता आहेत. म्हणजे छंदातही मी लिहिते, परंतु फारसं मी छंदामधलं कधी सादर करत नाहीये. तर मी एक म्हणजे ही गझल आहे, तर मी तुम्हाला ती शेवटाकडे येताना सादर करते. अशी आहे. मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे, मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे, आसवांना लपवूनी खोटेच तू हसू नको रे, मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे. गंध प्रीतीचा असा सांडीत तू जाऊ नको रे, गंध प्रीतीचा असा सांडीत तू जाऊ नको रे, शब्द मोहक बोलूनी मज मोह तू पाडू नको रे, मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे. हृदय वीणेतून माझ्या सूर तो येणार नाही, हृदय वीणेतून माझ्या सूर तो येणार नाही, गीत अधुरे राहिलेले फिरून तू गाऊ नको रे, मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे. दूर वाऱ्यावर तुझा श्वास थोडा दरवळावा, दूर वाऱ्यावर तुझा श्वास थोडा दरवळावा, हाय हा मधुगंध माझा मात्र तू मागू नको रे, मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे. नाव या नात्यास पुल्या
तू मुळी देऊ नको रे. नाव या नात्यास आपुल्या तू मुळी देऊ नको रे. स्नेह सहवासात राहो धुंद तू होऊ नको रे. स्नेह सहवासात राहो धुंद तू होऊ नको रे. मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे. ओंजळीतल्या चांदण्यांचा चंद्र असतो वेगळा रे. ओंजळीतल्या चांदण्यांचा चंद्र असतो वेगळा रे. पारिजातक होऊन ये चंद्र तू होऊ नको रे. मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे. आसवांना लपवूनी खोटेच तू हसू नको रे. मिलनाची आस घेऊन स्वप्न तू पाहू नको रे. आणि शेवटची मी कविता सादर करते. जरा एक मिनिट. अगदी छोटीशी कविता आहे ही आणि ही सुद्धा एक छंदातली कविता आहे आणि म्हणून मी या कवितेने शेवट करते आहे. आणि शेवट करण्यापूर्वी मी क कवितेचा या समूहाचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि तुम्ही सगळ्यांनी मला इथे ऐकून घेतलं त्यामुळे मला कविता सादर करायला खूप आनंद वाटला आणि प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे आपण सगळ्यांनी वेळ दिलात. खरं तर खूप ही रात्रीची वेळ आहे आणि मी मला वाटते राजेसाहेब कदमांना सांगेन की ही वेळ आहे ती थोडी अलीकडची ठेवा, कारण खूपच रात्रीची वेळ आहे. त्याच्यामुळे आपण अनेकांना आमंत्रित देखील करू शकत नाही की तुम्ही माझा हा कार्यक्रम पहा म्हणून. तर मला वाटतं थोडंसं तुम्ही एक आयोजकांना मी ही सूचना करते आणि तुम्ही ती समजून घ्याल अशी मला आशा आहे. आणि पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देते आणि एक छोटीशी कविता शेवटची ऐकवते. रानात पसरली रात निळ्या रंगात चांद वाजुले. रानात पसरली रात निळ्या रंगात चांद वाजुले. मेहंदीचे हिरवे पान मातले रान भान हरपले. मेहंदीचे हिरवे पान मातले रान भान हरपले. मौनात सांडले श्वास मनावर भास गर्द कोवळे. मौनात सांडले श्वास मनावर भास गर्द कोवळे. हृदयात अनाहत सूर दाटला ऊर शब्द सांडले. हृदयात अनावर सूर दाटला ऊर शब्द सांडले. डोळ्यात उमटले बिंब भावना चिंब मन गुंतले. डोळ्यात उमटले बिंब भावना चिंब मन गुंतले. रेशमी गुलाबी अंग सावळा संग स्पर्श अंकुरले. रेशमी गुलाबी अंग सावळा संग स्पर्श अंकुरले. रानात पसरली रात निळ्या रंगात चांद वाजुले. रानात पसरली रात निळ्या रंगात चांद वाजुले. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.